ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असू की रविराज कोल्हापूरहून आल्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टी समजतात, तेव्हा ते सुभेदारांच्या घरी येतात आणि सगळ्यांना इथे म्हणत असतात की तुम्ही आणखीही तन्वीला घरात ठेवले. तेव्हा इथे सायली म्हणत असते की तुम्हाला बऱ्याच गोष्टी आणखी माहीत नाहीत रविराज काका, त्यामुळे खरं तर आम्ही तिला घरात ठेवलं आहे. आता खरं तर इकडनं जी काही प्रिया असते तिने हे सगळं काही ऐकलेलं असतं. रविराजचा सहारा घेण्यासाठी ती इथे धावत आलेली असते. बाबा मला माफ करा, पुन्हा माझ्याकडनं अशी चूक होणार नाही. मात्र रविराज इथे म्हणत असतात की मी फक्त यासाठी इथे आलो आहे की प्रताप तुम्ही या मुलीला घराबाहेर आत्ताच्या आत्ता काढा. असं इथे रविराजने म्हटल्याबरोबर इथे प्रियाचा तर चेहरा बघण्यासारखा झाला होता, कारण की प्रतिमा आणि रविराजने तिला साथ देण्याला नकार दिलेला असतो. त्यामुळे खरं प्रियाला नेमकं काय करावं हेच कळत नसतं. आता दुसऱ्या बाजूला खरं चैतन्य आणि सावंतनी त्या संतोषच्या बायकोचा पत्ता शोधून काढलेला असतो आणि तिला सगळेजण इथे भेटायला गेलेले असतात. गेल्याबरोबर त्याची बायको म्हणत असते की खरं तर माझ्या हृदयाचं ऑपरेशन करायचं होतं, मात्र आमच्याकडे एवढा पैसा नव्हता. आता सर्व काही गोष्टी इथे अर्जुनच्या लक्षात आलेल्या असतात की या संतोषनी पैशामुळे आणि स्वतःच्या बायकोमुळे हा आळ स्वतःवर घेतलेला आहे. त्यामुळे तो इथे म्हणत असतो की त्याच्या बायकोमुळे आळ घेऊ शकतो, तर त्याच्या बायकोमुळेच तो हा गुन्हा ज्यांनी केला त्याचं नाव सुद्धा घेऊ शकतो, असं इथे अर्जुनचं म्हणणं आहे. खरं तर संतोषच्या बायकोमुळे संतोषला बोलकं करणं सायली अर्जुनसाठी अगदी सोपं झालेलं असतं. त्यामुळे या प्रियाचे तर 3-13 वाजणारच असं इथे दिसत आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग.